तर आज माझं मन झालं होतं मस्त असं चटपटीत काहीतरी खाण्याचं, चाट वगैरे. पण म्हटलं बाहेरचा आणण्यापेक्षा किंवा इतर कुठला चाट बनवण्यापेक्षा आहे ना, घरीच आपण छोले चाट बनवूयात. तर मी आपले जे व्हाईट चणा आहे, जो छोले असतात, ते भिजवले होते दुपारी आणि आता ते छान असे शिजवून घेतलेत, 5-6 शिट्ट्या देऊन. छान असे मऊ होतील इतपत ते शिजवून घेतलेत. आणि सध्या ना नवऱ्याची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे, त्यामुळे पाणीपुरी, भेळ किंवा टिक्कीवाले चाट जर बनवले असते तर ते थोडे अनहेल्दी झाले असते. पण म्हटलं ती छोले तिला आवडतात, हे ती खाऊही शकेल, त्यामुळे मी हे बनवायला घेतले. यात मी छान असा बारीक कांदा, टॅमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची चिरून घातली. तुमच्याकडे गाजर आणि शिमला मिरची असेल तर तीही तुम्ही यात घालू शकता. त्याचबरोबर मी ना इथे हिरवी चटणी बनवली, जी मी पाणीपुरी आणि ओली भेळ बनवताना वापरते किंवा इतर कुठले चाटचे प्रकार बनवणार असेल ना तर ती मी वापरते. फार मस्त होते. तर ती त्याचबरोबर मी थोडंसं लाल तिखट, आपला गरम मसाला आणि चाट मसालाही यात घालून घेतला आहे. त्याचबरोबर ही माझी चिंच, खजूर आणि गुळाची चटणी, जी मी पूर्ण बाटली भरून ठेवते, ती मला 4-5 महिने आरामात जाते. ही मी बनवून घेतलेली आहे कालच. तर ती बाटली भरून ठेवली होती. ती 2-3 चमचे घातली. खरी चव ह्या हिरव्या चटणीने आणि ह्या चिंचेच्या पाण्यानेच याला येणार आहे. तर मी हे छान असं घालून घेतलं, मिक्स केलं मस्त असं. माझ्या आत्ताही तोंडाला पाणी सुटतं हे बोलताना, बघताना, व्हॉईस ओव्हर करताना. छान असं हे सगळं मिक्स केलं आणि त्यानंतर मला एका बाउलमध्ये काढून घेतलं. त्यात मस्त अशी हिरवी मिरची मी टाकून घेतली वरतून, जी दिसायलाही फार छान असं दिसत होतं. आणि खरंच सांगते, माझी जी चाट किंवा काहीतरी चटपटीत खाण्याची क्रेविंग होती ना, ते याने पूर्णपणे फुलफिल केलेली. तर तुम्ही देखील हे नक्कीच ट्राय करून पाहू शकता. फार मस्त झालं होतं.